हे करू नको तू लेट्या उट्याव, तुझ फुगीर तुझ्या जवळ ठेव. करू नको तू लेट्या उट्याव, कधी बी कुठं बी येऊन फिरार जाग्यावर येणार जबाब. अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब. अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब. अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब. हाय अंगावर खाती संग कामाची यादी अशी तक्रार येते आमच्या दादाची. शिवजयंतीच्या दिवशी आज चतुर्थीसुद्धा आहे. चतुर्थीच्या दिवशी खऱ्या अर्थानं आज आदरणीय संजय खोडके साहेबांना आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे पार्टीनं बक्षीस दिलं आहे, जे पार्टीनं त्यांच्या कार्याची किंमत केली आहे, मी खरोखर पार्टीच्या सर्व सन्मान्य नेत्यांचं अभिनंदन करतो. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांनी या विदर्भाच्या विकासासाठी, या अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी कुठेतरी राष्ट्रवादीचं खंबीर नेतृत्व या शहरात असलं पाहिजे, या जिल्ह्यात असलं पाहिजे, या विदर्भात असलं पाहिजे. प्रफुल्ल पटेल साहेबांसोबत काम करणारं एक चांगलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. म्हणून आदरणीय संजय खोडके साहेबांवरती विधानसभेची उमेदवारी देऊन त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. मला निश्चित खात्री आहे आदरणीय संजयभाऊ खोडके यांना मागच्या 35 वर्षाचा अनुभव आहे. मागच्या 35 वर्षाच्या कालखंडात सर्वसामान्यांपासून तर मोठ्या माणसापर्यंत प्रत्येक विषयाचा अभ्यास असणारे आमचे आदरणीय संजयभाऊ खोडके सध्याच्या स्थितीत ते आमदारासारखेच आहेत, परंतु आज त्यांच्यावरती पक्षानं विधान परिषदेची उमेदवारी देऊन आमदाराची जबाबदारी दिली. ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडतील आणि विदर्भाला विकासाच्या दिशेनं कसा नेता येईल, अमरावती जिल्ह्याला विकास कसा देता येईल यासाठी निश्चितपणे ते प्रयत्न करतील. आज आमच्याकडे सुलभाताई खोडके या अमरावती शहराच्या आमदार आहे. सोबतच आता संजय भाऊंना सुद्धा उमेदवारी देऊन आमदारकी त्यांना दिली आहे. या अमरावती जिल्ह्याच्या विकासासोबत विदर्भाच्या विकासासाठी निश्चितपणे ते काम करतील आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ज्या ज्या पद्धतीनं विकासात्मक दिशा देण्यासाठी आम्हाला सूचना करतील त्या प्रत्येक सूचनेचं आम्ही पालन करू आणि आदरणीय संजयभाऊ खोडकेंच्या या दिलेल्या उमेदवारीला निश्चितपणे सार्थ करून दाखवू अशी आमच्या सर्व ग्रुपची, आमच्या सगळ्यांची मनीषा आहे. मी आज अमरावती शहरातल्या सर्व सामान्य जनतेला आनंद झाला आहे की एका सामान्य कार्यकर्त्यापासून तर आज आमदारकीपर्यंत जे काम करणारं 35 वर्षाचं नेतृत्व त्यांच्यावर खऱ्या अर्थानं जबाबदारी दिली. प्रत्येक माणसाकडून आज फोन येतो आहे, प्रत्येकजण एकच बोलतो आहे की अतिशय चांगल्या माणसाला, आज चांगल्या माणसाची किंमत झाली. अजितदादांना खरोखर चांगल्या माणसाची किंमत करून त्यांच्यावरती जबाबदारी दिली. मी सर्व पार्टीच्या सन्मान्य नेत्यांचं अभिनंदन करतो. आमचे आदरणीय संजयभाऊ खोडके निश्चितपणे या सर्व कार्यात यशस्वी होतील अशी आम्हाला खात्री आहे. मी संजय भाऊंचं अभिनंदन करतो आणि सर्वसामान्य जनतेचा सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांच्या मनामध्ये असलेली मनीषा आज पूर्ण करण्यासाठी आज प्रत्येकाचे जेव्हा फोन येते लक्षात येते की संजय भाऊवरती प्रेम करणारी या अमरावती शहरात जनता किती आहे. म्हणून आज संजय भाऊचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय तटकरे साहेब आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. संजूभाऊ खोडके माननीय आमचे मार्गदर्शक यांना विधान परिषदेमध्ये उमेदवारी मिळाली आहे आणि नक्कीच ते सार्थक करतील, कारण की संजूभाऊ खोडके एक असं व्यक्तिमत्व आहे ते प्रत्येक समाजाला घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे. मग ते छोटा असो की मोठा असो, त्यांनी कधी भेदभाव केलेला नाही आणि प्रत्येकाला घेऊन चालणारे आहे. सुलभाताई आमच्या आमदार आहे, तेही तशाच आहेत आणि ते शहरात काम करतील आणि हे जिल्ह्यात आमचे संजूभाऊ काम करतील आणि नक्कीच हे सार्थक होईल. मी पुन्हा संजूभाऊ
खोडके यांना शुभेच्छा देते.